हाय फ्रेंड्स, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आज आपण वन डेचे अपडेट बघत आहे. आज मार्केट बंद आहे इलेक्शनमुळे. सो काल आपली HDFCची 100 रुपयाची SIP होती, ती पण मिळालेली आहे आपल्याला त्याचे युनिट्स. फक्त यात विषय असा झाला की मोतीलालचं जे आहे ना, ते अजून इन प्रोग्रेस दाखवत आहे. मागच्या 3-4 दिवसापासून आपण घेतलेले आहे, बट का दाखवत आहे काय माहीत नाही अजून. सो बघूया, ज्यावेळेस युनिट त्याचं मिळतील त्यावेळेस किती मिळतात, कसं मिळतात. आणि वन डे रिटर्नमध्ये पाहिलं तर 4 रुपयाचा प्रॉफिट झालेला आपल्याला. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही रिटर्न्समध्ये टाटाने, पराग पारी, मोतीलाल, SBI हे खाली गेलेले आहेत, पण निप्पॉन आणि बंधननी त्यांना धरलेलं आहे, म्हणजे थोडक्यात पोर्टफोलिओला आपल्या प्लसमध्ये जाऊन. सो तुम्ही या ठिकाणी XIRR बघू शकता आणि करंट इन्व्हेस्टमेंट पण बघू शकता तुम्ही. निप्पॉन इंडिया देखील मायनसमध्ये गेलेला आहे. टाटा तर मायनसमध्ये आहेच आपला पहिल्यापासूनच. सो मोतीलाल देखील मायनसमध्ये गेलेला आहे आणि SBI देखील मायनसमध्ये. फक्त बंधनच स्मॉल कॅपमध्ये जो एकमेव असा फंड आहे जो की आपल्या ॲक्टिव्ह SIPमध्ये प्लसमध्ये आहे. बाकी सगळे मायनसमध्ये आहेत. राहिले पराग पारी वगैरे तर काही SIP त्यामधली बंद आहे फ्लेक्सी कॅपमधलं. जे ॲक्टिव्ह SIP आहेत त्यातलं फक्त बंधनच एकमेव असं आहे जे की प्रॉफिटमध्ये. आता पुढची आपली SIP जाणार आहे ती 17 तारखेला SBIची जाणार आहे. सो पाहूया SBIला देखील किती युनिट मिळतात, कसं मिळतात. आणि नेक्स्ट मंथपासून आपण SIPमध्ये 10%ने स्टेपअप करणार आहे. सो मी तुम्हाला अपडेट देत राहीलच कोणत्या फंडमध्ये किती आणि कसे टाकणार आहे एक्स्ट्रा पैसे ते. थँक्यू सो मच.